जय शिवराय, रामकृष्ण हरी. मी विनायक पाटील वारणा कोडोलीहून आलो. माऊली मंदिराच्या माध्यमातून हा 19वा ट्रॅक आहे आणि मी स्वतः हा 29वा ट्रॅक करतो. आणि आपण ह्या 29 वर्षामध्ये मी ज्या काही गोष्टी बघितल्या, अनुभवल्या, तर आता बऱ्याच ह्या ठिकाणच्या ज्या वाड्या येतात, वस्त्या येतात, त्या एकमेकाला जोडायचं काम सुरू आहे. आणि असं वाटतं की ही ऐतिहासिक वाट बंद होते की काय, आणि त्याच्यामधून जो आनंद घ्यायचा होता शिवकालीन वाटेचा, तर ती लुप्त होते की काय. तर ह्या वाडी वस्तीवरती अजून कसं जीवन आहे हे खरोखर आपल्याला जवळून बघता येतं, निसर्ग बघता येतो. या सिमेंटच्या जंगलातून आणि मोबाईलच्या जंगलातून बाहेर पडायचा हा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे शिवपावन मार्ग. आणि हा मार्ग आता या विकासाच्या नावाखाली कदाचित लुप्त होईल. तर या आमच्या ट्रॅकिंगच्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून मागणी आहे की हा जर आपण जसं एखादा मोठा रोड केला तर त्याच्या बाजूनं एखादा फुटपाथ करतो, तर तसं परसबंदीची वाट जर पन्हाळा ते विशाळगड किंवा पावनखिंडीपर्यंत केली, तर या ठिकाणी निश्चितच शिवरायांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभर पोचतील. कारण जर मार्ग सुकर असेल तर त्या वाटेवरनं सहज यायला अनेक लोक इच्छुक असतात. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या या दिदी असतील, तर त्यांच्या लेकरांनासुद्धा यातून संदेश जाईल की भविष्यात आपल्याला या मोबाईलच्या जंगलातून बाहेर पडायचं असेल, तर चांगलं जीवन जगायचं असेल, आणि शिवराय नेमके कोणत्या वाटेने कसे गेले होते, त्यांना किती अडथळे आले असतील, आणि आपण किती सुखी आहे हे या ठिकाणी जरूर समजेल. हा परसबंदीचा मार्ग जिथं शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंची शेवटची भेट झाली, त्या ठिकाणून हा संदेश आम्ही देतोय. तर हा संदेश योग्य ठिकाणीपर्यंत पोचेल अशी मी अपेक्षा करतो. रामकृष्ण हरी.